हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. आणि भक्त म्हणजे काय तर फिजिक्सचे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचे कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला नीट, JEE आणि MSCET सारख्या एक्झाममध्ये चांगला स्कोर आणण्यास मदत करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर शिकत आहोत. त्यामध्ये लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी आणि रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी पाहिलेला आहे. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर कृपया आय लिंकमध्ये मी तुम्हाला ती व्हिडिओची लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक देईल, तर तुम्ही चॅप्टरचे सर्व व्हिडिओ पाहू शकता. या लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शनवर आधारित प्रॉब्लेम पाहणार आहोत. राईट, तर चला सुरू करूया. प्रॉब्लेम 1. अ 50 centimeter long straight piece of thread is kept on the surface of water. Find the force with which the surface on one side of the thread pulls it. आणि दिलेले आपल्याला सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.076 न्यूटन पर मीटर. राईट, तर प्रॉब्लेम असल्यानंतर अगोदर आपल्याला गिव्हन लिहायचं असतं. गिव्हन लिहूया. काय म्हणते बघा, तुम्हाला लेंथ दिली आहे 50 सेंटीमीटर म्हणजेच 0.5 मीटर. राईट, त्यानंतर दिस इज केप्ट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. समजा हे वॉटर सरफेस आहे, वॉटर सरफेस आहे हा, ह्याच्यावर हा थ्रेड ठेवला आहे स्ट्रेट लाईनचा. राईट, तर काय म्हणतंय, फाइंड द फोर्स विथ विच द सरफेस ऑन द वन ऑफ द साइड ऑफ द थ्रेड पुल्स इट. राईट, तर एक साईडनं फोर्स किती लागतो ते काढायचं आपल्याला. आता इथं फक्त एक साईडनं विचारायला, लक्षात घ्या. राईट, एक साईडनं विचारले आहे म्हणजे आपल्याला फक्त एक वेळेसच लेंथ घ्यावी लागेल. राईट, आणि सो टू फाइंड फोर्स ऑन वन साइड इक्वल टू व्हॉट. राईट, तर सोल्युशन सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे बघा, T इज इक्वल टू F/L. राईट, लक्षात घ्या, सरफेस टेन्शनच्या प्रॉब्लेममध्ये लेंथ खूप जास्त महत्त्वाची आहे. लेंथ जर चेंज होत असेल म्हणजे लक्षात घ्या, लेंथ कशी घ्यायची हे समजणं फार गरजेचं आहे. राईट, इथं स्ट्रेट लाईन थ्रेड आहे आणि तुम्हाला वन साइड विचारलेलं आहे. राईट, आणि त्यामुळं इथं तुम्हाला डायरेक्टली फोर्स काढता येईल. फोर्स इज इक्वल टू T इंटू L. सो दॅट इक्वल टू T आहे तुमचं 0.076 इंटू L आहे 0.5. राईट, दोघांचे पॉवर घेऊ आपण 7.6 इंटू 5, याचे 2 पॉईंट इकडे घेतले इंटू 10⁻⁻² आणि हे एक -3. 5 मल्टिप्लाय करू आपण. 5 × 30 0, हातचे आले 3, 5 × 35 आणि 3 38. सो 38.0 इंटू 10⁻³ न्यूटन म्हणजेच 3.8 इंटू 10⁻² न्यूटन. ते झालं याचं उत्तर. ठीक आहे, पहिला प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल, स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण पाहूया दुसरा प्रॉब्लेम. अ बीकर ऑफ रेडियस 10 centimeter is filled with water. Calculate the force of surface tension on any diametrical line on its surface. Surface tension of water is 0.075 न्यूटन पर मीटर. हा जो प्रॉब्लेम आहे हा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा न्यू सिलेबस 2020 मधला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. हा पेज नंबर 35 वर आहे. राईट, तर या प्रॉब्लेम कसं दिलं बघूया आपण. गिव्हन लिहूया. इथं गिव्हन तुम्हाला रेडियस दिली आहे 10 सेंटीमीटर. राईट, आणि या असाइनमेंटमध्ये काय होईल ते 0.1 मीटर. आणि तुम्हाला दिलं आहे सरफेस टेन्शन इक्वल 0.075 न्यूटन पर मीटर. ह्याला 2 पॉईंट इकडे घेतले तर होईल 7.5 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. ओके, आता तुम्हाला करायचं आहे बघा, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऑन एनी डायमेट्रिकल लाईन ऑन इट्स सरफेस. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रॉब्लेममध्ये काहीतरी घोळ झालेला आहे. मे बी टायपिंग मिस्टेक असेल किंवा काहीतरी घोळ झाला असेल. कारण लक्षात घ्या, जर आपल्याला डायमेट्रिकली हे बघा, लक्षात घ्या, हे जर बीकरचा क्रॉस सेक्शन एरिया घेतला आपण, म्हणजे बीकरला जर आपण वरून पाहिलं तर असं गोल दिसेल. राईट, हे त्याचं डायमीटर आहे. ओके, हे त्याचं डायमीटर आहे. त्याच्यावर जे नेट फोर्स आहे दोन्ही बाजूला, कळलं का, हा नेट फोर्स कॅन्सल होऊन जाईल. राईट, मग तुम्हाला इथे एक तर विचारलं पाहिजे की मॅग्निट्यूड ऑफ नेट फोर्स. राईट, जर तुम्हाला कारण फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्यावर नेट फोर्सची
वजाबाकी हे अपोजिट डायरेक्शनला असल्यामुळे 0 होईल. राईट. तुम्हाला मग एक तर मॅग्नेट्यूड विचारला पाहिजे इथं, किंवा दुसरं म्हणजे तुम्हाला वन साईडला फोर्स विचारला पाहिजे. तर बहुतेक हा प्रॉब्लेम फोर्स वन साईडला विचारलेला आहे. इथं प्रॉब्लेम क्लिअर होत नाहीये. पण जे आन्सर जर काढला, आपण आन्सर मॅच केलं, तर असं लक्षात येतंय की जर वन साईड लेंथ आपण घेतली तर उत्तर मॅच होत आहे. राईट. तर आपण वन साईड लेंथ घेऊया इथं. ॲक्च्युली जर असा प्रश्न आला आणि तुम्हाला मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स विचारलं, मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स, फक्त मॅग्नेट्यूड म्हणल्यानंतर काय करायचं, दोन्ही फोर्सची बेरीज करायची. राईट. आणि इथं लेंथ जी आहे 2L घ्यावी लागते. ओके. लक्षात येईल तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आणखी. तर आपण इथं असं कन्सिडर करूया की फोर्स वन साईड विचारलेला आहे आणि त्यानुसार याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. टू फाइंड, राईट, तर काय करायचं आहे, फोर्स ऑन वन साईड ऑफ डायमीटर. सोल्युशन. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज फॉर्म्युला? फॉर्म्युला काय आहे? T इक्वल टू F अपॉन L. तर F काय होईल? T इंटू L. राईट. तर डायरेक्ट आहे. T घेऊया आपण. T किती दिलं आपल्याला? 7.5 इंटू 10⁻². आणि L, आता L बघा, L, राईट, तर L ही डायमीटर इतकी येईल. तुम्हाला रेडियस दिली आहे. राईट. तर L इक्वल टू 2R. L इक्वल टू D इक्वल टू 2R. सो L इक्वल टू इंटू 2R करूया आपण इथं. सो दॅट इज इक्वल टू, इथं आपण लिहूया वाटतं तर T इंटू D. सो दॅट इज इक्वल टू T इंटू 2R. राईट. तर 7.5 इंटू 10⁻² इंटू 2 इंटू R आहे तुमचं 0.1. 0.1 म्हणजे 10⁻1 आणि -2 -3 झाले आणि झाले याचे झाले 15. तर 15 इंटू 10⁻³ न्यूटन किंवा 1.5 इंटू 10⁻² न्यूटन. सो दिस इज द फोर्स. दिस इज द फोर्स एक्झर्टेड ऑन डायमेट्रिकल लाईन फ्रॉम वन साइड. लक्षात येते. वन साइड घेऊन सॉल्व्ह केले आपण. टू साइडला कसं होईल ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये पाहूया. तर चला मग प्रॉब्लेम नंबर 3 पाहूया. द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.072 न्यूटन पर मीटर. लगेच गिवन लिहूया इथं. गिवन काय काय दिलं आपल्या सरफेस टेन्शनला? टी म्हणूया आपण 0.072 न्यूटन पर मीटर. राईट. ह्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करा, पॉवरमध्ये. तर 2 इकडे उजवीकडे, कधी हात घ्या पॉईंट उजवीकडे घेतले तर पॉवर मायनसमध्ये वाढवायचा. तर -2 न्यूटन पर मीटर. जेवढे पॉईंट घेतले तेवढे वाढवायचे. ओके. फाइंड द वर्टिकल फोर्स रिक्वायर्ड टू डिटॅच अ फ्लोटिंग पिन ऑफ लेंथ. लेंथ दिले तुम्हाला 2.5 सेंटीमीटर. ह्याच आपण लिहू शकतो मीटरमध्ये 10⁻² मीटर. राईट. तर 2.5 इंटू 10⁻² मीटर फ्रॉम द सर्फेस ऑफ द वॉटर. आता लक्षात घ्या. राईट. हे लिक्विड सरफेस आहे किंवा वॉटर सरफेस आहे. ह्याच्यामध्ये ही पिन टाकलेली आहे. ओके. या पिनची लेंथ ही 2.5 सेंटीमीटर आहे. ओके. आता या पिनला आपल्याला पाण्यापासून असं ओढून काढायचं आहे. बरोबर आहे का? पिनला पाण्यापासून ओढून काढायचं आहे. तर सरफेस टेन्शन त्याला खाली ओढेल. बरोबर की नाही? सरफेस टेन्शनमुळे त्याला खाली जाईल, ते खाली ओढलं जाईल आणि मग तो फोर्स किती लागतो. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण याला वर ओढू तर ह्या लेंथमुळे जो फोर्स लागायला आहे आणि या साईडने सुद्धा फोर्स लागायला आहे. राईट. तर या केसमध्ये आपल्याला लेंथ ट्वाईस घ्यावं लागते. बघा इथंच गोळ होतो विद्यार्थ्यांचा की कुठं लेंथ 1 टाइम घ्यायची आणि कुठं लेंथ 2 टाइम घ्यायची, हे समजणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? ज्यावेळेस याला आपण ओढून काढू त्यावेळेस दोन्ही साईडनं फोर्स लागेल आणि त्यावेळेस लेंथ 2 टाइम्स घ्यावं पाहिजे आपला. राईट. तर टू फाइंड करायचं आपल्याला फोर्स टू डिटॅच. राईट. सो फोर्स टू डिटॅच म्हणजेच काय? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इक्वल टू व्हॉट. ओके. सोल्युशन बघूया आपण. आपल्याला माहिती आहे फोर्स किंवा सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. राईट. सो फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ. आता लेंथ किती घ्यायची? तर लेंथ इथं 2L घ्यायची. लक्षात घ्या. राईट. इथं लेंथ पूर्ण लिहू आपण. लेंथ. ओके. सो T इंटू 2L. लेंथ आपण 2L का घेतली हे परत समजून घ्या. कारण ज्यावेळेस या पिनला आपण वर ओढू, राईट, तर या साईडला बघा, या साईडला वॉटर मॉलिक्यूल अटॅच झाले असतील त्याच्यामुळे जे फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. सिमिलरली या साईडला जे वॉटर मॉलिक्यूल अटॅच आहे त्याच्यामुळे सुद्धा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. राईट. तर लेंथ ही एक लेंथ आणि ही एक लेंथ असे 2L लेंथ घ्यायला लागेल. ओके. चालेल. तर आपण कॅल्क्युलेट करूया. सो किमती ठेवून टी आहे तुमच्याकडे 7.2 इंटू 10⁻² इंटू 2 आणि लेंथ आहे 2.5
into 10 to the power minus 2, right? So it will be 7.2 into 2.5 into 2 5 into 10 to power minus 4. ह्याला सॉल्व करू आपण. 5 2 10 0 चला 1 5 7 35 36.0 into 10 to the power minus 4 किंवा 3.6 into 10 to the power minus 3, right, Newton. So this is the correct required answer. तर हे आन्सर आहे. तर या प्रॉब्लेमहून लक्षात घ्या की लेंथ 2 टाइम्स कुठे घ्यायची ते. ठीक आहे. तर मग चौथा प्रॉब्लेम पाहूया. अ सर्क्युलर वायर ऑफ रेडियस 1/4 पाय मीटर. गिवन काय बघा, गिवन तुम्हाला रेडियस दिली आहे 1/4 पाय मीटर. आता ह्याला इथं कॅल्क्युलेट करत बसू नका, कारण हे व्हॅल्यू मुद्दामून अशी दिली असते जी की पुढे कॅन्सल होत असते, राईट. इज केप्ट हॉरिझॉन्टल अँड केप्ट जस्ट इमर्स्ड इन वॉटर. कॅल्क्युलेट द फोर्स इन ॲडिशन टू इट्स वेट नेसेसरी टू लिफ्ट इट आउट ऑफ द वॉटर, राईट. तर वायर कसं आहे, आता सर्क्युलर आहे. पहिल्यांदा पिन होती, स्ट्रेट लाईन होती, राईट. तर आता सर्क्युलर आहे. आता शेप बदलला, लक्षात घ्या, शेप बदलला की त्याची लेंथ बदलते, राईट. हे कळणं गरजेचं आहे. शेप बदलला की लेंथ बदलते, राईट. तर सर्क्युलर वायर आहे बघा, सर्क्युलर वायर आहे असं ठेवलेलं आहे आपण. ओके, समजा हे वॉटर सरफेस असा आहे. सो दिस इज द वॉटर सरफेस आणि हे सर्क्युलर वायर, सर्क्युलर वायर. आता बघा सर्क्युलर वायर, राईट. आता व्हर्टिकली जर पाहिलं आपण, व्हर्टिकली पाहिलं ते सर्क्युलर वायर या सरफेसवर आहे, राईट. जेव्हा सर्क्युलर वायर आपण उचलू, जेव्हा सर्क्युलर वायर आपण असं उचलू त्यावेळेस काय होईल, सरफेस टेन्शनमुळं ते खाली वळलं जाईल. ओके, तर तेव्हा आपण ह्या सर्क्युलर वायरला 2 एजेस असतील, एक बाहेरची एज आणि आतली एज, बरोबर आहे का, बाहेरची आणि आतली. ओके, एक रिंग घेतली आपण, समजा अशी रिंग घेतली, राईट. तर या रिंगचं बाहेरचं एक आहे आणि एक आतलं आहे. आता वायरची थिकनेस आपण निग्लिजिबल आहे असं मानतोय, आणि निग्लिजिबल असल्यामुळं बाहेरची आणि आतली रेडियस सारखीच आहे. जर तुम्हाला याच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अशी रिंग दिली ज्याची की थिकनेस दिली आहे तुम्हाला, ओके, ज्याची काही थिकनेस दिली आहे, समजा अशी रिंग दिली, तर त्यावेळेस तुम्हाला बाहेरची रेडियस R1 आणि आतली रेडियस R2 दिली, राईट. बाहेरची रेडियस R1 आणि आतली रेडियस R2 दिली, तर त्यावेळेस बाहेरची लेंथ वेगळी असेल आणि आतली लेंथ वेगळी असेल. कळते का, राईट. तर या केसमध्ये आता लेंथ किती असेल बघा, लेंथचाच विचार करायचा, बाकी दुसरा विचार करायचा नाही. या केसमध्ये लेंथ किती असेल, तर बाहेरची लेंथ 2πr, कारण सरकम्फरन्स आहे, आणि आतली लेंथ सुद्धा 2πrच. लक्षात घ्या, बाहेरची लेंथ 2πr आणि आतली लेंथ सुद्धा 2πrच, कारण थिकनेस वायरची नेग्लिजिबल आहे. हेच जर आपण काय म्हणलं, बाहेरची लेंथ R1 असल्यावर 2πr1 होईल आणि आतली लेंथ 2πr2 होईल, राईट. 2π कॉमन निघाल आणि मग होईल 2π कॉमन निघाल्यावर R1 + R2, राईट. प्रॉब्लेम कसा वेगळा येऊ शकतो मी तुम्हाला सांगत आहे. ओके, चला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर रेडियस दिली 1/4 पाय मीटर, राईट. आणि आपल्या सरफेस टेन्शन दिलं आहे T = 7.2 into 10 to power minus 2 न्यूटन पर मीटर. ओके, तर टू फाइंड काय करायचं आपल्याला, टू फाइंड करायचं फोर्स. आता काय म्हणलं बघा, फोर्स इन ॲडिशन टू वेट, फोर्स इन ॲडिशन टू वेट. लक्षात घ्या, समजून घ्या. ॲक्च्युली त्या रिंगला उचलायला त्या रिंगचा वेट एक आहे अपोज करायला, बरोबर का नाही. वेट कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग आपल्याला फोर्स काय लावावा लागेल, वेटचा अपोजिट फोर्स लावावा लागेल, राईट. एक फोर्स वेटचा आहे आणि दुसरा फोर्स सरफेस टेन्शनमुळे आहे, राईट. तर वेटचा जो फोर्स आहे, लक्षात घ्या, वेटचा जो फोर्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा नाही म्हणते इथं. इथं इन ॲडिशन टू वेट म्हणते, ॲडिशन सोडून दुसरा कोणता फोर्स लागेल ते काढा म्हणते. तर तुम्हाला टोटल फोर्स काढा म्हणलं तर तुम्हाला वेटसुद्धा ॲड करावं लागेल, पण त्या केसमध्ये तुम्हाला मास दिलं असेल रिंगचं, कळते का, त्या सर्क्युलर वायरचं मास दिलेलं असेल. ओके, इथं मास दिलेलं नाही, त्यामुळे फक्त आपल्याला सरफेस टेन्शनचा फोर्स काढायचा आहे, राईट. सो F = व्हॉट, सोल्युशन आपल्याकडे फॉर्म्युला तेच आहे बघा, एकच फॉर्म्युला प्रॉब्लेम चालू आहेत आपले. T = F/लेंथ. ओके, आता लेंथ किती घेणार, तुम्हाला म्हणलं या सर्क्युलर वायरच्या 2 एजेस टच आहेत पाण्याच्या, राईट, आतली आणि बाहेरची. तर आतली आणि बाहेरची लेंथ सारखीच आहे. लेंथ किती आहे याच्यामध्ये, सरकम्फरन्स इतकी आहे. सो आपण म्हणूया इथं लेंथ = 2 into circumference, 2 into circumference, right. So 2 into circumference असते 2πr, so that is 4πr. ही किंमत इथे ठेवूया आपण. So T = F/4πr. So F = T into 4π into r.
किमती ठेवा विद्यार्थी मित्र इथं. सो एफ इक्वल टू टी आहे तुमचं 7.2 तुमचं म्हणजे वॉटरचं, राईट, इंटू 4 पायला 4 पाय जसं तसं, आणि आरची किंमत आहे बघा 1/4 पाय. तुम्हाला मी सांगितलं होतं इथं कॅल्क्युलेट करत बसू नका, कारण हे 4 पाय आणि हे 4 पाय 4 पाय कॅन्सल झाले. उत्तर काय आलं तुमचं, एफ इक्वल टू 7.2 इंटू 10⁻² न्यूटन. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर, राईट. लेंथचा घोळ कळत आहे, समजून घ्या. ओके, प्रॉब्लेम नंबर 5 पाहूया. अ वायर ऑफ मास 1 ग्राम इज केप्ट हॉरिझॉन्टल ऑन द सरफेस ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम लेंथ ऑफ द वायर सो दॅट इट डज नॉट ब्रेक द सरफेस फिल्म. TW दिला आहे आपला 7 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे हा थोडासा मॉडिफिकेशन आहे, राईट. ह्याच्यामध्ये मासवर दिलं याचं, राईट. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण मास पाहिलं नव्हतं, राईट. थोडंसं मॉडिफिकेशन आहे. कसं आहे बघा, काय काय दिलं आहे ते लिहूया अगोदर. गिवन मास दिलं आहे तुम्हाला 1 ग्राम, याचं SI येईल 10⁻³ kg, राईट. हॉरिझॉन्टल ऑन द सरफेस ऑफ द वॉटर, वायर असं ठेवलेलं आहे हॉरिझॉन्टल. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम लेंथ ऑफ द वायर सो दॅट इट डज नॉट ब्रेक द सरफेस फिल्म. बघा आता हे वॉटर सरफेस आहे म्हणा, वरून पाहिलं आपण, राईट. ह्याच्यावर हे वायर ठेवलं तर हे वायरचं फ्लोट होईल. का फ्लोट होईल, कारण सरफेस फिल्म ॲक्ट ॲज अ स्ट्रेचड इलॅस्टिक मेम्ब्रेन. लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, राईट. आणि त्यामुळं ते त्याच्यावर बॅलन्स होईल, म्हणजे वेट इज बॅलन्स्ड बाय द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, राईट. आणि ते वेट मॅक्सिमम किती असलं पाहिजे किंवा मास मॅक्सिमम किती असलं पाहिजे आपलं सांगितलं, राईट. मॅक्सिमम वेट इक्वल टू सरफेस टेन्शन घ्यावं लागेल, राईट. आणि आपल्याला दिलं आहे सरफेस टेन्शन 7 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. सो टू फाइंड, राईट, मॅक्सिमम लेंथ इक्वल टू वॉट, राईट. बघा सोल्युशन आपल्याला काय दिलं आहे, फॉर्म्युला माहिती आपल्याला टी इक्वल टू F/L. हे कळाले का, टी इक्वल टू F/L. ओके, आता इथं जी लेंथ आहे ही लेंथ ट्वाईस L घ्यावं लागेल. परत लक्षात घ्या, लेंथ ही ट्वाईस L घ्यावं लागेल. ओके, सो इथं आपण लेंथ लिहूया आणि त्याला लिहूया F/2L. ओके, F/2L. तर F इक्वल टू किती येईल, F इक्वल टू T इंटू 2L. F इक्वल टू T इंटू 2L, बरोबर आहे का, राईट. पण आपल्याला माहिती आहे F इक्वल टू किती आहे, F इक्वल टू वेट इतका आहे. बॅलन्स कळेल ना वेटला, तर आपण लिहू शकतो वेट इज इक्वल टू mg. सो mg इज इक्वल टू T इंटू 2L. आपल्याला काय काढायचं आहे, T काढायचं आपल्याला, नाही L काढायचं आपल्याला. सो L इक्वल टू येईल तुमचं mg डिवाइड बाय 2T, राईट. तर व्हॅल्यू ठेवा. सो L इक्वल टू m आहे 10⁻³ इंटू g 9.8 अपॉन 2 इंटू 7. सरफेस टेन्शन आहे 7 इंटू 10⁻² सॉरी -2, राईट. ह्याला सॉल्व करू बघा, 2चा भाग जातो इथे, ते 4.9 आणि हे -2 वर जाऊन +2 झालं तर L इक्वल टू आलं +2 म्हणल्यावर -1. सो 4.9 डिवाइड 7 इंटू 10⁻⁻1. आता लक्षात द्या 749 येतो, म्हणजे इथे 7चा स्क्वेअर आहे ते होईल तुमचं 0.7. सो दॅट इक्वल टू 0.7 इंटू 10⁻⁻1 मीटरमध्ये आले, राईट. 7 केल्यानंतर येईल याचं लेंथ इक्वल टू 7 इंटू 10⁻⁻2 मीटर आणि 7 इंटू 10⁻² म्हणजे 7 सेंटीमीटर, राईट. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. आता लक्षात घ्या, इथं परत लेंथ 2L घेतलेली आहे, राईट. आणि सरफेस टेन्शनमध्ये जो फोर्स आहे, राईट, सरफेस टेन्शनमध्ये जो फोर्स आहे तो वेटला बॅलन्स करत आहे, असा कन्सेप्ट आहे, कळते. ओके, आता ह्याच्यासारखाच सेम प्रॉब्लेम इथं आहे बघा, ह्याच्यासारखाच, फक्त इथं मॅक्सिमम लेंथ काढायची होती. या केसमध्ये मॅक्सिमम लेंथ काढायची होती आणि या केसमध्ये आपल्याला मॅक्सिमम मास काढायचा आहे, राईट. तर हा प्रॉब्लेम मी तुम्हाला करून देणार नाही, हा तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिला आहे, राईट. तर तुम्ही काय करायचं आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व करून बघायचं आहे याच मेथडनी. स्क्रीनशॉट काढून घ्या, याच मेथडनी हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. फक्त मास काढायचं, इथं लेंथ काढायची होती, त्यामुळे फॉर्म्युला काय होईल बघा, ते जी खाली जाईल तर तुमचं येईल T इंटू 2L अपॉन G,
असा मासचा फॉर्म्युला येईल. त्याच्यावर तुम्ही मास काढा आणि आन्सर मला कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देणार नाही, तुम्हाला सुद्धा काही करावं लागेल. आन्सर कमेंटमध्ये लिहा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये जर जमलं तर मला तर #VSAK फिजिक्स बाबा असं लिहा. राईट. हॅश म्हणजे हे सिम्बॉल असतं VSAK फिजिक्स बाबा, स्पेस ठेवू नका कुठेही, #VSAK फिजिक्स बाबा. ठीक आहे. तर प्रॉब्लेम नंबर 7 पाहूया आपण. प्रॉब्लेम नंबर 7 पाहूया. आता प्रॉब्लेम नंबर 7 तुम्ही बघितला असेल तर खूपच मोठा आहे. राईट. लेंदी प्रॉब्लेम आहे आणि असा प्रॉब्लेममध्ये इंग्लिश जे आहे ते हार्ड वापरलेली असते भाषा. आणि असे प्रॉब्लेम विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ज्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्यांना अवघड जातात. राईट. प्रॉब्लेम पाहूनच काही नंतर सॉल्व्ह करत नाहीत. राईट. तर अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त तुमचं इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करा. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजत नाही म्हणून प्रॉब्लेम येत नाही. बरोबर आहे का. त्यामुळे प्रॉब्लेम अंडरस्टँडिंगकडे ध्यान द्या, सोल्युशनकडे ध्यान देऊ नका. सोल्युशन आपोआप येणार आहे. राईट. क्वेश्चन जर व्यवस्थित समजला तर सोल्युशन येणार आहे. ठीक आहे. तर प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घेऊ आपण आणि समजून घ्यायचा प्रयत्न करू, इमॅजिन करण्याचा प्रयत्न करू. अतिशय इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे बघा. राईट. थोडासा वेळ लागेल पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. अ स्क्वेअर ग्लास प्लेट 10 सेंटीमीटर लॉंग अँड 1 मिलीमीटर इन थिकनेस. लक्षात घ्या, एक ग्लास प्लेट आहे ती स्क्वेअर आहे, म्हणजे वरचा सरफेस असा स्क्वेअर आहे आणि थिकनेस 1 मिलीमीटरची आहे. स्क्वेअर म्हणजे लांबी सुद्धा 10 सेंटीमीटर आहे आणि रुंदी सुद्धा 10 सेंटीमीटर आहे. राईट. तर असं किंवा आपण समजा स्क्वेअर ग्लास प्लेट आहे अशी. ओके. ही स्क्वेअर ग्लास प्लेट आहे, लांबी आणि रुंदी सारखी आहे असं वाटलं पाहिजे तुम्हाला. आणि याची थिकनेस ही अतिशय कमी आहे, की ते थिकनेस फक्त 1 मिलीमीटर इतकी आहे. ओके. 1 मिलीमीटर इतकी थिकनेस आहे. इज सस्पेंडेड व्हर्टिकली विथ द लोअर एज हॉरिझॉन्टल फ्रॉम वन आर्म ऑफ द बॅलन्स अँड काउंटरपोज्ड सो दॅट द बीम इज हॉरिझॉन्टल. आता बघा, ही सिच्युएशन समजून घेणं फार गरजेचं आहे. आता ही जी स्क्वेअर प्लेट आहे ही अशा प्रकारे अरेंज केलेली आहे. राईट. बघा लक्षात घ्या, ही अशा प्रकारे अरेंज केलेली आहे की लोअर एज, बघा लक्षात घ्या, सस्पेंडेड व्हर्टिकली सस्पेंड केलेलं आहे, लटकून ठेवलेलं आहे. विथ लोअर एज हॉरिझॉन्टल फ्रॉम वन आर्म ऑफ द बॅलन्स. तर बॅलन्स म्हणजे काय? बॅलन्स म्हणजे वजन काटा. बॅलन्स म्हणजे काय? वजन काटा असते ना असं. राईट. तर ही सिच्युएशन आहे बघा. तर एका साईडला स्क्वेअर प्लेट आहे. राईट. आणि एका साईडला त्याचं पॅन आहे आणि हे स्क्वेअर प्लेटचं लोअर एज हॉरिझॉन्टल आहे की नाही. आणि काउंटर पोजर म्हणजे दुसऱ्या साईडला त्याच्या, सो दॅट द बीम इज हॉरिझॉन्टल. बीम, हा जो बीम आहे हा बीम जो आहे हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे बॅलन्स्ड कंडिशन आहे. लक्षात घ्या. ओके. वेन द ग्लास प्लेट इज अलाउड टू टच द सर्फेस ऑफ द सोप सोल्युशन, an additional mass 0.72 gram has to be added to other pan to keep the beam horizontal. आता बघा लक्षात घ्या, जर आता ह्या ग्लास प्लेटच्या खाली आपण एक असं कंटेनर आणलं आणि या कंटेनरमध्ये आपण सोप सोल्युशन आणलं, काय आणलं? सोप सोल्युशन आणलं, तर सरफेस टेन्शनमुळं, राईट, सरफेस टेन्शनच्या फोर्समुळं ती ग्लास प्लेट खाली ओढली जाईल. बरोबर आहे. ग्लास प्लेट खाली ओढली जाईल म्हणून हा जो बॅलन्स आहे, बॅलन्सचा जो बीम आहे तो असा होईल. राईट. तो असा होईल. तो असा होऊ नये म्हणून इकडे एक वजन आपण ॲड केलेलं आहे. इकडे एक वजन आपण ॲड केलेलं आहे म्हणून आपण, आणि ते वजन दिले तुम्हाला 0.72 ग्राम. राईट. त्याचं मास दिले म्हणजे. ओके. तर काय काय दिले आपण बघूया इथं. गिवन दिलं आहे तुम्हाला लेंथ इक्वल टू 10 सेंटीमीटर. राईट. म्हणजेच 100 मिलीमीटर असं लिहू शकतो. काय तुम्हाला हे का केलं तर नंतर सांगतो तुम्हाला मी. ब्रेड दिली आहे तुम्हाला किंवा राईट थिकनेस दिली आहे टी म्हणा त्याला आपण 1 मिलीमीटर. ओके. सस्पेंड वगैरे ठीक आहे. आणि तुम्हाला मास दिलेला आहे 0.72 ग्राम. त्याला किलोग्राममध्ये करा 7.2 × 10⁻⁻4 किलोग्राम. आता -4 कसं आलं तर एक पॉईंट इकडे घेतला, -1 झालं आणि ग्रामचं किलोग्राम केलं -3, तर टोटल -4 झालं. आणि तुम्हाला जी दिलं आहे जी इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टू फाइंड आहे आपल्याकडे, टू फाइंड आहे सरफेस टेन्शन इक्वल टू वॉट. राईट. प्रॉब्लेम थोडासा मोठा वाटत आहे, लेंदी वाटत आहे, सिच्युएशन थोड्या प्रमाणात समजत आहे.
राईट. तर परत वाचायचा प्रॉब्लेम, परत वाचायचा, समजून घ्यायचा. जितकं तुम्ही समजून घेताल अवघड प्रॉब्लेम तेवढं जास्त तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतील, इमॅजिनेशन स्ट्रॉंग होईल. बरोबर आहे का. मग आता लक्षात घ्या तुम्हाला, आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, बघा ही ग्लास प्लेट आहे राईट, आणि ह्या पॅनमध्ये वेट टाकलेलं आहे. तर हे जे वेट आहे हे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनला बॅलन्स करायला. बॅलन्स करायला म्हणजे काय, सरफेस टेन्शनमुळे जो फोर्स येतो त्याची किंमत आपण इथं mg घेऊ शकतो, आणि त्या mची किंमत आपण 0.72 घेऊ शकतो. लक्षात येते का. ओके. आता ही जी स्क्वेअर प्लेट आहे याचा कोणती बाजू टच व्हायली राईट, तर खालची बाजू टच व्हायली, त्यामुळे याची लेंथ किती घ्यावं लागेल आपल्याला बघा, तर ही लेंथ घ्यावं लागेल. बघा ही एक ही टोटल लेंथ घ्यावं लागेल. तर ती लेंथ कशी काढायची बघूया आपण राईट. सोल्युशन फॉर्म्युला आहे आपल्याकडे, काय आहे, आपला फॉर्म्युला आहे T इक्वल टू F अपॉन L, T इक्वल टू F अपॉन L राईट. सो T इक्वल टू F किती आहे, F आहे mg, बरोबर का, mg अपॉन L किती आहे बघा, लक्षात घ्या. आता खालची बाजू थोडीशी ध्यान घ्या, ही एक राईट, ही एक आणि ही एक राईट. तर ही L आहे, ही L आहे, ही T आहे आणि ही T आहे राईट. mg आपण इथे लेंथ लिहितो मी, कन्फ्युजन होणे म्हणून L, त्याची लेंथ लिहितो बघा 2L प्लस 2T. हे पॉईंट कळते बघा, लक्षात घ्या, परत समजून घ्या. लेंथ अशी, ही एक लेंथ, तर 2L झाले. तर आपल्या कडा आहे ना, मध्ये तर ग्लास आहे, इथं ग्लास आहे राईट. तर ही कडा आहे, कडेचं घ्यावं लागेल आपल्याला, लक्षात आहे. आणि त्यामुळे इथं 2L, तर आपण लिहू शकतो mg डिवाइड बाय 2L प्लस T. ओके, L प्लस T किंमती ठेवूया आपण. सो T इक्वल टू m ची किंमत असाइनमेंटमध्ये ठेवूया आपण 7.2 इंटू 10⁻⁴ इंटू g ची किंमत ठेवूया 9.8 डिवाइड बाय 2. आता L ची किंमत आणि T ची किंमत मिलीमीटरमध्ये आहे, लक्षात घ्या. L ची किंमत आणि T ची किंमत मिलीमीटरमध्ये आहे, त्यासाठी आपण 10⁻³ मल्टिप्लाय करूया दोघालाही. तर याचं उत्तर येईल बघा तुमचं 100 इंटू 10⁻³ L ची किंमत बघा राईट, प्लस T ची किंमत आहे तुमची 1 इंटू 10⁻³ आता बेरजेमध्ये कधीही पॉवर सेम पाहिजे म्हणून मी हे मिलीमीटरमध्ये ठेवलं राईट. ह्याला बाहेर काढूया आपण. सो T इक्वल टू होईल तुमचं, T इक्वल टू 2 राईट, 2 भाग देऊ आपण 3.6. सो 3.6 इंटू 9.8 इंटू 10⁻⁴ डिवाइड बाय बघा, हे -3 कॉमन काढलं आपण, तर 100 प्लस 1 होईल 10⁻³ राईट. ते -3 आणि -4 तिथं काय होते बघा, 3.6 इंटू 9.8 इंटू 10⁻⁻1 डिवाइड बाय 101. ओके, तर इथं ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करतो बघा मी राईट, थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन आहे. तर हे आपण काय करूया बघा, ह्याला असं करूया आपण. सो T इक्वल टू 3.6 इंटू 0.98, लक्षात घ्या 0.98 काय घेतलं मी इथं, हे -1 जे आहे राईट, -1ला काढायचं असले हे पॉईंट इकडे घेतलं +1 होतं आहे, तर -1 पॉईंट निघून जातो, डिवाइड बाय 100 ॲप्रॉक्सिमेटली घेतो याला राईट. हे 101 आहे, ह्याला अप्रॉक्सिमेटली काय घेतो 100 घेतो राईट, आणि ह्याला अप्रॉक्सिमेटली 0.98ला अप्रॉक्सिमेटली 1 घेतो राईट. तर हे 1 झालं, हे 100 झालं, तर उत्तर काय आलं बघा, T इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर राईट. युनिट ध्यानात ठेवा, न्यूटन पर मीटर. सो याचं अप्रॉक्सिमेट आता आन्सर जे आपण काढलेलं आहे, ॲक्च्युअल आन्सर याचं T इक्वल टू 3.5 इंटू 10⁻⁻2 न्यूटन पर मीटरचा जवळपास येईल राईट. पण आपण थोडंसं ॲप्रॉक्सिमेट काढलेलं आहे, कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग जास्त महत्त्वाचं आहे राईट. त्यामुळे प्रॉब्लेम समजून घेत चला, आणि प्रॉब्लेम समजला की मग सोल्युशन तुम्हाला हळूहळू येत जाईल राईट. फक्त घाबरू नका, प्रयत्न करायला राईट, घाबरू नका. ठीक आहे. तर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा राईट, बेल नोटिफिकेशन जागा आणि सर्वांना शेअर करा राईट. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरफेस एनर्जीवर आधारित प्रॉब्लेम बघूया राईट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.